सर्वांना पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. सर्वांना गुड मॉर्निंग. आत्ताच उठलेलो आहे आणि आता चहा वगैरे पिला. आता आवरायचं आहे, आंघोळ वगैरे करायची आहे. तर आम्ही जाणार आहे आज गावाला. तर बघत राहा आज व्हिडिओ. आणि पिल्लूचा फेस पण रिव्हील लवकरच होणार आहे, कारण पिल्लूचा फेस रिव्हील त्याची लाडकी आत्या करणार आहे ना. आणि हे पण इथंच बसलेले आहेत, बघू शकता. आम्ही आत्ताच उठलो, असं हातरून पण नाही उचललं, कारण ना पिल्लू काय करतो, खेळता खेळता ना डोकं आदळून घेतो फरचीवरती. त्याच्यामुळं मग हे असंच ठेवलंय. काम वगैरे आवरलं ना मग उचलतो. त्याला आंघोळ घालायची आहे, आवरायचं आहे. आणि मला गावाला जायचं होतं म्हणून मी साडी घेतल्या होत्या 2, त्या ब्लाऊज शिवायला टाकलेल्या आहेत, ते पण आणायला जायचं आहे. बॅग पॅकिंग तर आधीच केली आहे, पण थोडंसं सामान काढलं आहे त्याच्यातलं, पिल्लूचं पण सामान काढलं आहे, औषधं वगैरे. तर आता परत सगळी पॅकिंग करावं लागणार आहे की नाही. ते कसं बघतो बघ, कोणाला बोलते कोणा बोलते, तुला दाखवायचे बाबा. आत्या काका मामा सगळे वाट बघतायत हा तुझा चेहरा बघायला. मोबाईल मध्ये बघते, कोणाला बोलते. पिल्लूला माहिती का कारातले केले आहेत छोटेवाले असे, काय म्हणतात त्याला, डूल म्हणतात. तर डूल आहेत ना असे केले, इतकं छान दिसतंय ते. एका कानाला थोडस असं त्याला फोडी आली आहे, बारीक आहे एकदम, पण म्हणजे असं सुकलंय ते पूर्ण. तेल सोडायला लागल. हा अगोदर त्याला बाळ्या केल्या होत्या, पण त्या खूपच जास्त अशा हेवी दिसत होत्या आणि मोठ्या पण दिसत होत्या. त्याचा चेहरा बारीक आहे, बाळ्या होत्या आणि तार पण जाड होती त्याची, कारण पातळ तारेने टोचल्यानंतर त्याचे कान तर दुसऱ्या महिन्यातच टोचले होते आम्ही. आहे की नाही हो. काय झालं, भारी खेळतोय. त्याला सगळं घेतलं, म्हणजे त्याची आजी वगैरे आल्या होत्या ना, त्याला हातातले घेऊन आले होते कडे वगैरे, तसे यांनी पण केले होते त्याला. इंस्टावर बघितले असं ना, मी व्हिडिओ टाकलेला. त्याला कानातले केलते, त्याच्या मावशीने त्याला हे दिलं होतं, गणपतीचं पेंडन दिलं होतं, ते घालतो म्हणजे. सगळ्यात पहिले तेच पेंडन. हा पेंडन दिलं होतं ना ताईने, तर ते पेंडन घालतो आम्ही त्याला. आणि नंतर मग ह्यांनी पायातले कडे वगैरे सगळे बनवून घेतले. कमरेची चेन केली होती. ती चेन तर आहे ना आम्हाला समजलंच नाही कधी घालायची, तेव्हा त्याची कंबरच मोठी होऊन गेली. आणि आम्हाला असं वाटलं, टाईम कसा गेला समजला नाही. असं वाटलं लहान आहे, पण नंतर चेक केलं तरी बारीक होऊन गेली चेन. मग ती मोडून त्याला हातातले कडे वगैरे असे करून घेतले आम्ही चांगलीमध्ये. आता मस्त खेळतोय. बघत राहा आजचा व्हिडिओ. तर आम्ही आज 4-5 वाजता निघू, आहे ना 5ला ना, 5 वाजता निघू आम्ही. तर बघत राहा आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत. तर आता आवरून घेते काम, आंघोळ वगैरे करतो, फ्रेश होतो. आणि थोडं सामान पण आणायचं आहे. पिल्लूला शर्ट घ्यायचं आहे. पिल्लूचे पप्पा त्याला शर्ट शिवतात, त्याला शर्टच भेटत नाही, कारण लहान आहे अजून, त्यामुळे शर्ट लवकर भेटत नाही. पण मागच्या वेळेस गेलतो एका ठिकाणी, 3 शर्ट घेतलेले. गुलाबी कलरचा होता, एक ब्ल्यू कलरचा आणि एक मेहंदी कलरचा होता. खूप छान दिसतात त्याला, टी शर्ट आणि शर्ट दोन्ही छान दिसतात. तर बघत राहा व्हिडिओ. आता आवरते. हा घ्या. लहानपणी भेटायची, डायरेक्ट लहानपणीची आठवण झाली आज. या खायला या घासात बोलली. थंड आहे ते. काय झालं, एक बॅग घेतली, बाकीची मग खाली पडत आली होती. काय करणार आहे पण. मला आवरायचंय बघा. बसले 12 वाजले तरी आमचं कामच चालू आहे. हे काय मेहंदी कुठल्या लावली बघा तुम्ही, लावून नाही दिली मला मेहंदी. बरं दिसाना, मला वाटलं गाडी काय गाडी नव्हती. मला पण ती खायची होती, पण नव्हती ती, वेगळीच दिली बघा आजची दिली. वेगळीच आहे, मावा कुल्फी नाही, ती वेगळी आहे. मावा कुल्फी आहे पण जरा गोड नाही जाता. ती दुसरी वाली आहे का एक माणूस, लगेच पाणी होते, लगेच पाणी होतंय त्याचं.
कपडे वगैरे धुतले, आवरलं आता काम. आता फक्त मला रेडी व्हायचंय. परत पिल्लूचं एक शर्ट घ्यायचंय पिल्लूला ब्लॅक कलरचा. आधी आणले होते पण त्याने वापरून टाकले. आता पहिलं असं होत होतं, मला असं वाटायचं किती कपडे असले तर मला कपडे नाही. आता पिल्लूसाठी असं वाटतंय पिल्लूला पण कपडे नाही, किती पण घ्या कमीच पडते. उठला काय झालं हा? अरे नाही हा नको बाबा, मला नाही खायची, तू खा. नको. याला थोडंसं जरी दूर गेलं ना लगेच उठून बसतो. त्याजवळच बसावं म्हणतो. अरे झोप आली ना तुला? आंघोळ केली त्यांनी आणि झोपलाय होय. बघ इकडं काय हो दिसते का? दिस नाही काय दिसते. चला जायचं ना आपल्या गावाला. कोणाकडे जायचं आपल्याला? कोणाकडे जायचं बाई? पिलो आतूकडे जायचंय, आत्याकडे जायचंय. लाडकी आत्तू, फक्त आत्तू नाही. एक आत्तू आहे. पिल्लूला सखी, बाकी मावस आहे. झरे मोबाईल. तर चला आता मी रेडी होते. रेडी झाल्यावर तुम्हाला भेटते. तर आता आम्ही चाललेलो आहे डायरेक्ट ट्रॅव्हलमध्येच घेतला व्हिडिओ, कारण ना साडी आणायला पण उशीर झाला होता. मग डायरेक्ट निघालो 6 वाजता. 8 वाजता जर ट्रॅव्हल होती, यायला 2 तास लागले पुढं ट्रॅव्हल पकडायला. बघा इथं बसला आहे. आता घरी गेल्यावर बोलतो, नाहीतर मध्ये उतरलं तर. आता इथं गाडी थांबली होती जेवणासाठी. पिल्लू तर एवढं मस्ती घालतोय ना, विचारू नका, लय मस्ती घालतोय ते. आणि तुम्हाला सगळ्यांना पिल्लूचा फेस बघायचा ना, आता लवकरच पिल्लूचा फेस पण रिव्हील होणार आहे. तर आपण इथं थांबलो होतो हॉटेलवरती. जेवणाची तर काही इच्छा नाही, आम्ही काहीच खाल्लं नाहीये. त्यांनी पण काहीच खाल्लेलं नाहीये. ते बॉबी वगैरे घेतल्या होते तेवढे, आणि चिप्स वगैरे घेतलेले तेवढे. हे बघा मस्ती घालतो, लय मस्ती घालू राहिला तो, माहितीये का. तर बघत राहा आजचा व्हिडिओ. फर्स्ट टाइम असं चाललोय पिल्लूला घेऊन. कुठं चालला? नखरे करते ते. टकलं. तर इथून पुढचे सगळे व्हिडिओ तुम्हाला पिल्लू सोबतच बघायला भेटतील. बघत राहा व्हिडिओ. घरी गेल्यानंतर भेटू, किंवा मध्ये गाडी थांबली तर आपण बाहेर तुम्हाला दाखवते बाहेर. काय झालं? आले का म्हणते? हा आले. हो आलो. ट्रॅव्हल बघा आमचं सेफ दरवाजे. हा दरवाजे वगैरे सेफ आहे. आणि बसचं नाव पण छान आहे, पाटील ट्रॅव्हल्स. तर चला आता निघूया आपण. पिल्लू चलो. इथं बघा ताई आहेत, कार्तिक आहे, इथं माही आहेत. आम्ही आलो होतो फिरायला. तर बघा इकडे थांबलेत 2 जण. फेस रिव्हील आपण उद्या करणार आहे ताईंच्या हाताने पिल्लूचा. आतापर्यंत दाखवलं नव्हतं आपण पिल्लूला, तर उद्या दाखवणार आहोत सकाळी मॉर्निंगला. नेक्स्ट व्हिडिओ स्टार्ट. व्हेरी गुड. तर आम्ही सगळेजण इथे बसलो होतो व्हिडिओ काढत, आणि सर्वजण व्हिडिओ काढले. आणि त्याच्यानंतर जायचं होतं आपल्याला लाईट शो बघायला, आणि खूप जास्त मजा आली. तर तुम्ही बघू शकता. तर या माझ्या सख्या नणंद आहे, सर्वात लहान, आणि खूप जास्त मजा आली, खूप जास्त जीव लावला त्यांनी. त्याच्यानंतर आम्ही गेलतो फिरायला. भाऊंनी आम्हाला फिरायसाठी आणलं होतं. महादेव मंदिरामध्ये दर्शन पण केलं, आणि त्याच्यानंतर इकडे गार्डन होतं, तिथं खूप छान छान व्हिडिओज आम्ही बनवले. तर कमेंट करून नक्की सांगा. या माझ्या नणंद आहेत. त्यानंतर गेलो मंदिरामध्ये. तुम्ही बघू शकता इतकं सुंदर मंदिर होतं तिथे. आणि फोटो वगैरे काही जास्त काढले नाही, पण व्हिडिओ काढला. सोनेश्वर महादेवाचं मंदिर होतं. त्यानंतर गेलो लाईट शो बघायला.
इतका सुंदर लाईट शो होता. मोबाईलमध्ये एवढं कॅचअप होत नव्हतं, पण जे डोळ्यानं दिसतं ते मोबाईलमध्ये कॅचअप नाही होत. तरीसुद्धा तुम्ही बघू शकता इतका सुंदर व्ह्यू तिथे दिसत होता आणि आम्ही सर्वजण खूप जास्त एन्जॉय करत होतो. तर तुम्ही बघू शकता आणि याच्यावरती काल भैरवनाथचं स्तोत्र चालू होतं महादेवाचं. तर आम्ही ते सॉन्ग म्यूट केलेलं आहे, पण गाण्याच्या तालावर हा सगळा लाईट शो चालू होता. तर खूप जास्त मज्जा. नमस्कार सर्वांना. खूप दिवस झाले पिलूचा फेस रिव्हील करायचा होता आणि तुमच्या सगळ्यांच्या कमेंट्स येत होत्या की पिलूचा फेस दाखवा म्हणून. तर फायनली आज आपण पिलूचा फेस त्याच्या आत्याच्या हाताने रिव्हील करणार आहे. त्याची एकुलते एक आत्या आहे, त्यांच्या हाताने रिव्हील करूया. आत्या मामा दोघं पण बसलेले आहेत. तर चला बघू पिलूचा चेहरा. तर चला. हा दिसलाय तो. बघून घ्या आता. जीभ दाखव. ए पिलू इकडे बघ. तिकडे बघ, तिकडे इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघ. बस. ओके. हा, तर कमेंट करा सगळ्यांनी, मस्त मस्त आशीर्वाद द्या, कमेंट्स करा. बाय बाय.